पॉझिटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स निगेटिव्ह. ते काय झालं, डाऊट वाटतोय काही? विचार विचार, घाबरू नको, विचार. डाऊट असेल विचारायचं, डाऊट घेऊन पुढे जायचं नाही. एक मैत्रीण कुठे राहिली तुमची अजून? ओळखीची झाली नाही अजून? नंबर एक्सचेंज नाही झाले? झालं हे लिहून? याच्याच खाली असं लिहायचं, काय म्हणतात याला? ऑर. म्हणजे अर्थ तोच आहे पण शब्द वेगळे आहेत. हा, ऑर मध्ये खाली लिहायचं, काय लिहायचं आता? द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट अँड इट इज डायरेक्टेड फ्रॉम. लिहा, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन, द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन is called as current. The flow of electron is called as current and it is directed from. सांग रे बेटा, काय काय असेल? फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज कॉल्ड ॲज करंट अँड इट इज डायरेक्टेड फ्रॉम. ना 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 ना, मग तर ते कन्व्हेन्शनल झालं. इलेक्ट्रॉनचा फ्लो कुठून निघला पाहिजे? निगेटिव्ह टर्मिनल पासून. येस, इट इज डायरेक्टेड फ्रॉम निगेटिव्ह टर्मिनल टुवर्ड्स पॉझिटिव्ह. It is directed from negative terminal towards positive terminal. Yes? झालं लिहून? अर्थ कळले दोघांचे आता? दोघांना पण आयच म्हणायचं. कन्व्हेन्शनल जरी असेल तरी आय म्हणायचं, ऍक्च्युअल असेल तरी आय म्हणायचं. आता कितीही तुम्ही डोकं फोडा, काही पण करा, आपण डायरेक्शन कोणती वापरतो? कन्व्हेन्शनल. आपण कोणती डायरेक्शन वापरतो? कन्व्हेन्शनल. तुम्ही जरी याला क्रॉस मार्क केलंय तरी पण आपण नेहमी काय वापरतो? कन्व्हेन्शनल डायरेक्शन. आपण ऍक्च्युअल डायरेक्शन वापरत नाही, लक्षात ठेवायचं. चुकीची आहे तरी पण तीच वापरतो. येस, फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे करंट अँड इट स्टार्ट्स फ्रॉम पॉझिटिव्ह गोज टुवर्ड्स निगेटिव्ह. सगळं चुकीचं आहे पण तरी ते वापरायचं. काय कारण? काय कारण असतं? कारण सगळ्या बुक्समध्ये नोटेशन्स तेच वापरले. त्याचं काही स्पेसिफिक रिझन कुणाकडेही नाहीये. सगळे लिहून देतात. काय लिहून देतात? की हे चुकीचं आहे, पण वापरतात तेच. ठीक आहे, लेट इट बी. आता पुढे जायचंय आणि हेडिंग द्यायची आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. काय द्यायची हेडिंग? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. सांगता येईल का रे कोणाला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स म्हणजे काय? बरं, इलेक्ट्रिसिटीमध्ये फोर्स असतो का? येस. किती प्रकारचा असतो? दोन प्रकारचा. एक कोण असतो? अट्रॅक्टिव्ह. दुसरा कोण असतो? रिपल्सिव्ह. कोणते कोणते दोन फोर्सेस? अट्रॅक्टिव्ह आणि रिपल्सिव्ह. अट्रॅक्टिव्ह कोणामध्ये असणार? एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह मध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स असणार. आणि रिपल्सिव्ह कोणामध्ये असणार? एक पॉझिटिव्ह आणि दुसरा पण पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह आणि दुसरा पण निगेटिव्ह. बरोबर. सो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स किती प्रकारचे आहेत? दोन. याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि याला आपण म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ रिपल्शन. बरोबर. अट्रॅक्शन कधी म्हणायचं? बिटवीन वन पॉझिटिव्ह चार्ज अँड वन निगेटिव्ह चार्ज, किंवा वन निगेटिव्ह चार्ज अँड वन पॉझिटिव्ह चार्ज. कळतंय? या दोघांमध्ये कोण आहे? अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. बरोबर.
लिहायचंय अशाला असं. झालं लिहून? लिहा. आता काय लिहायचं अजून? रिपल्शन. सांगा रिपल्शन मध्ये काय लिहायचं? रिपल्शन मध्ये काय? एक प्लस आणि दुसरा पण प्लस. यांच्यामध्ये असं अट्रॅक्शन दाखवा रे. असं अट्रॅक्शन दाखवा. रिपल्शन मध्ये काय दाखवावं लागेल? रिपल्शन मध्ये काय दाखवावं लागेल? उलट दाखवावं लागेल. कसं? हा याला इकडे ढकलतोय आणि हा याला इकडे ढकलतोय. ऑपोजिट अट्रॅक्ट्स अँड सिमिलर रिपेल्स. झालं हे सगळं. आता याच्यावर डिपेंड असलेला कोणता लॉ आहे रे बेटा? काय? कुठून आणला? कुलोम्स लॉ. सो आता हेडिंग द्यायची आहे. हे झालं ना कम्प्लीट? हेडिंग द्यायची आहे कुलोम्स लॉ. काय शिकायचंय? कुलोम्स लॉ. आधी स्टेटमेंट लिहू. लिहायचं स्टेटमेंट. द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, the electrostatic force of attraction or repulsion, the electrostatic force of attraction or repulsion is directly proportional to, दी ना बेटा, directly proportional to, PROPORTIONAL, proportional to, directly proportional to the product of, छोड़ दे आगे का लिख, the product of their charges, THEIR, their, directly proportional to their product of their charges and inversely proportional to, the square, inversely proportional to the square of the distance, inversely proportional to the square of the distance between them, चला विचार करा काय सांगतोय तो. आपल्याकडे एक पॉझिटिव्ह चार्ज आहे, प्लस क्यू त्याची व्हॅल्यू आहे, आणि एक निगेटिव्ह चार्ज आहे. निगेटिव्ह म्हणजे याची व्हॅल्यू किती आहे? मायनस क्यू. या दोघांच्या मधलं जे डिस्टन्स आहे हे आहे आर. या दोघांच्या मधलं डिस्टन्स काय आहे? आर. मग आता एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह म्हणजे यांच्यामध्ये कोणता फोर्स असेल? अट्रॅक्शनचा. हा जो फोर्स आहे हा फोर्स प्रपोर्शनल आहे डायरेक्टली. डायरेक्टली म्हणजे काय? डायरेक्टली म्हणजे हा वाढला तर तो पण वाढतो, तो वाढला तर हा पण वाढतो, हा कमी झाला तर तो पण कमी होतो, तो कमी झाला तर हा पण कमी होतो. येस. जसं एकाचं बिहेवियर आहे सेम दुसऱ्याचं बिहेवियर असतात. बरोबर. कुणाला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे रे? प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस. मग प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस याला आपण प्लस Q1 म्हणू, याला मायनस Q1 म्हणू.
बरोबर. किंवा इथे प्लस आणि इथे मायनस लिहिलंय, याला फक्त Q1 म्हणा, याला Q2 म्हणा. याला काय म्हणा Q1, त्याला काय म्हणा Q2. बरोबर. आणि प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस म्हणजे काय म्हणायचं, Q1 मल्टिप्लाइड बाय Q2. कळतंय. सोबतच इनव्हर्सली प्रपोर्शनल टू, इनव्हर्सली म्हणजे डिव्हिजन मध्ये, कुणाला, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स. डिस्टन्स किती आहे बेटा, या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे, R. या R चा काय करायचा, स्क्वेअर. बरोबर. लिहायचं, चित्र काढायचं, फॉर्म्युला लिहायचं. याच्या पुढचा पण एक लिहितो. झालं लिहून सगळं. येस. व्हॅल्यू पण लिहून टाका, प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आपण प्रपोर्शनल साईन काढतो तेव्हा त्याच्याऐवजी काय लिहावं लागतं, इज इक्वल टू आणि एक कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट कोण आहे इथे, 1/4πε0. कोण आहे, याचं नाव काय, याचं नाव काय, बघा काय, एप्सिलॉन. आणि याच्या सफिक्सला कोण आहे, 0. याला आपण एप्सिलॉन 0 असं म्हणतो. ठीक आहे, एप्सिलॉन 0. तो काय आपल्याला डिटेलमध्ये नंतर शिकायचंय, सध्या त्याची चिंता करू नका. झालं हे कम्प्लीट. या लॉला काय म्हणायचं, कुलोम्ब्स लॉ. हा काय सांगतो, जर दोन ऍटम आहेत, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह, तर अट्रॅक्ट करतील, काहीतरी फोर्स लागेल. फोर्सची व्हॅल्यू काय, दोघांचा गुणाकार अपॉन दोघांच्या डिस्टन्सचा स्क्वेअर. जर याच्याऐवजी एक पॉझिटिव्ह एक दुसरा पण पॉझिटिव्ह आहे, मग काय, फॉर्म्युला बदलेल का, नाही, फॉर्म्युला तोच. फक्त फोर्स कोणता असेल, दोन्ही पॉझिटिव्ह मध्ये, दोन पॉझिटिव्ह मध्ये फोर्स कोणता असेल, रिपल्सिव्ह. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह मध्ये कोणता असेल, अट्रॅक्शन. अट्रॅक्शन असू द्या किंवा रिपल्शन असू द्या. बघा तुमच्या डेफिनेशन मध्ये सुरुवातीलाच लिहिलंय, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑर रिपल्शन. दोघांसाठी एकच फॉर्म्युला, कोणता, प्रॉडक्ट ऑफ देअर चार्जेस इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. येस, लक्षात राहील हे. इथे थांबूया. फक्त ओहम्स लॉ राहतो आपला, तो उद्या लिहू आणि मग त्याचे न्यूमेरिकल्स करू. डाऊट आहे काही? हा, आता याच्यावर डिपेंड करतं की तुझ्याकडे व्हॅल्यू काय दिली आहे. हे बघ, an aeroplane